दुकानात आम्हाला शेंगदाणे, मटकीची डाळ, हां हुलगा, हां गूळ, हं, 5 पैशाची चहाची पुडी. हं. चहा करायचं म्हणलं तर गुळाचा चहा पहिला प्यायचो ना. बर मग पहिलं काय किलो नव्हता, छटाक नव्हता. हां असं मागितलं की बचकन कागदात घ्यायचं आणि द्यायचं. बर आणि भाजीला डाळ मागितली, मटकीची डाळ, शेंगदाणं तर 4 आणे दिलं तर एवढी मोठी खोंगाभर डाळ यायची, शेंगदाणं खोंगाभर यायचं, त्याचं कालवण करायचं. बर हां, तिखट म्हणलं तर गरिबीला कधी लवकर मिळालं नाही. हां ज्यावेळेस रानात मिरच्याला जाईल तोडून आणेल त्यावेळेस त्याला मसाला आहे तर हाय, नाही तर नाही. हां. नाहीतर आपलं तांबडं उकळात कुटून ठेवायचं. हां. त्यावेळेस तिखट करायच्या गिरणी पण नव्हत्या ना. हां घरीच काढायचं, बर आई करायची बसून बसून. असं करत करत किराणा दुकानात जायला पैसा असायचे का त्यावेळेला तुमच्याजवळ? कुठलं पैशन काय, आई लोकांचं काम करायची. कधी तर आई मग सवड मिळली तर खुरपाय जायची. त्यावेळेस रोजगार 10 आणे 12 आणे. हां मग ते आल्यानंतर त्याच्यात असं गोळ, चहाची पुडी असलं काय लागलं तर असं आणायचं.